नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन 20 मे वैशाख कृष्ण अष्टमी पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन। पुणे शहर आणि त्याच्या लगतच्या काही भागांमध्ये बायोडायव्हर्सिटी पार्कचं आरक्षण करण्यात आलं आहे। 25 वर्षांहून अधिक काळ झालं या जमिनींमध्ये कोणतेही शासकीय आदेश नाही आणि त्यामुळे विकासाचा मार्ग बंद झाला आहे। तेथील काही घरांचं नियमितीकरण किंवा काही प्रमाणात टक्केवारीनुसार घर बांधायला द्यावीत अशी मागणी बीडीपी आरक्षित बाधितांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली। पुणे पर्यावरण मंच याची स्थापना कुमार सप्तर्षींनी आजपासून 3 वर्षापूर्वी केली। त्याने सगळे पर्यावरण प्रेमी माझ्यासोबत आमचे सहयोगी ॲडव्होकेट पी नारायण आणि बेदाने सर आणि हे काका कुलकर्णी असे संमेलन आम्ही या ठिकाणी बोलत आहोत। आमची कल्पना तिथे साधी की नागरिकांच्या सहभागाने जी गोष्ट होत असेल ती गोष्ट शासनाचा पैसा वाया घालून या पुढाऱ्यांनी करू नये अशी आमची त्यांना कळकळीची आणि नम्र विनंती। बीडीपीमध्ये असणाऱ्या जागेमध्ये तर तुम्ही आम्हाला 10 ते 50% बांधकाम दिलं आणि त्यामध्ये 3 वर्गवारी केली आणि त्या वर्गवारीचा हिशोब केला म्हणजे झोपडपट्टीसाठी एक वर्गवारी वेगळी, त्याच्यानंतर मिडल क्लास सोसायटीसाठी वर्ग वेगळा, त्यानंतर ज्यांच्या जास्त जागा आहेत त्याच्यासाठी वर्ग वेगळा, अशा जर गोष्टी करून घेतल्या तर अत्यंत उत्तम असं ग्रीन कव्हरेज शासनाला पैसे जर खर्च करता नक्कीच करून घेता येईल अशी आमची अपेक्षा आहे। TDR देऊन हा प्रश्न सुटणार नाही, कारण TDR द्यायचा असेल तर तुम्हाला आज 220% TDR द्यायला लागेल तरच तो मुद्दा सहजरित्या साकारता येईल। अदरवाईज 8% TDR ह्या कुठल्याही कोर्टामध्ये 8% TDR हा सिद्ध होऊ शकणार नाही। धन्यवाद। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्यातील भीमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून नवी वसाहत करण्याकरता तेथील राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणं आणि त्यांना नोटिसा देऊन घरं खाली करून घेण्याचा कार्यक्रम शासकीय मदतीने सुरू आहे। त्याचा निषेध करण्याकरता आणि त्यांना न्याय मिळवून देण्याकरता मेधा पाटकर या आवर्जून त्या ठिकाणी आंदोलनाकरता आल्या। श्रम म्हणून महाराष्ट्र श्रम ॲक्ट जो आहे 1971चा तो यांना लागू होतोय, तेव्हा यांना आता SRAच्या खाली जे घर द्यायचं आहे ते यांच्या सहमतीने विकासक ज्याला म्हणतात ते विकासक म्हणजे काय हो, बिल्डर असतात। बिल्डिंग कोण बांधतात हो, आमचे श्रमिक बांधतात आणि जे पैशाचा निवेश करतात त्यांनाच विकासक म्हटलं जातं, बिल्डर म्हटलं जातं। असो, त्यांच्यासाठी त्यांची निवड करणं याची पूर्ण प्रक्रिया SRAची ठरलेली आहे। त्यामध्ये 70% एखाद्या वस्तीतल्या कुटुंबांची सहमती आवश्यक असते। आता भक्ती एंटरप्राइजेसनी खूप यांना आश्वासनं दिली होती, इथे घर देण्याचं आश्वासन आणि चांगलं घर देण्याचं आणि अंतर 1 किलोमीटर अंतर, तेवढ्या आम्हाला 12 किलोमीटर अंतरावर टाकलं। आता टाकलं नाहीये, बिल्डिंग बांधली तिथे जा म्हणताय, हाकाली आमची हा मोडली ना घर। बरोबर, आधी त्यांची काही घरं त्यांनी मोडली, त्या 50 लोकांना वारजेला टाकलं। आता त्याच्यामधली सुद्धा काही जण परत आली आणि जी 35 घर आहेत त्यातल्या 28 लोकांना तिथूनही हटण्याची नोटीस दिली आहे। हे कसं काय होऊ शकतं? आणि भक्ती एंटरप्राइजेसचा जो LOI आहे, लेटर ऑफ इंटेंट ज्याला म्हणतात, तो SRAनी मंजुरी दिल्याचा असतो। आता त्याच्यामध्ये काय आहे त्याप्रमाणे काम करायला लागतं। मी आत्ता LOIची कॉपी मागितली आहे, पण SRAच्या त्या कायद्याखाली जो सगळ्यात मोठा घोटाळा होतो तो TDR म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स। त्यामुळे बिल्डर काय करतात की गरिबांना कुठेतरी बाजूला टाकतात
आणि त्यांना स्वतःला समुद्रकिनारी किंवा अगदी अशा पर्यटकांना सुंदर वाटेल अशा जागी तिथे त्यांना घरं बांधण्याची जी कमर्शियल असतात, जी विकायची असतात, गरिबांना मोफत घरं द्यायची असतात, तर ती घरं बांधण्याची ते परमिशन घेतात. हे जे होतं हा सगळा घोटाळा होतो. मातंग समाज म्हटला म्हणजे आपल्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि फकीरा हे दोन गोष्टी येतात. त्या समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास मात्र कोणत्याही स्वरूपामध्ये गेल्या 50 वर्षात झाला नाही आणि तशी होण्याकरता कोणतेही सरकार वचनबद्ध नाही. याकरता रमेश बागवे यांनी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करायचं ठरवलं. जाणून घेऊयात या आंदोलनाविषयी. गेल्या 1.5-2 वर्षापासून सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी एकत्र आलेलो आहोत. महाराष्ट्रामधल्या निर्णया संघटनेचे प्रमुख नेते मंडळी, सर्व राजकीय पक्षाचे सर्व नेते मंडळी, आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार, सर्व नगरसेवक, आपले सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून केवळ मातंग म्हणून, समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यावाईज, जिल्ह्यावाईज, वस्त्यावाईज आम्ही मिटिंगा घेऊन 20 तारखेला आमचा महामोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की प्रमाणे वरीकरण झालं पाहिजे आणि त्या राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारला विनंती करण्यासाठी राज्य सरकार लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि जात गणना जी सुप्रीम कोर्टाने आपलं केंद्र सरकार निर्णय घेतलेला आहे, जात गणना पण ह्या देशामध्ये होणार आहे, तर जात गणनाचं पण आपण लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी आम्हाला प्रमाणे आमचं आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे. आमचा हा मोर्चा कोणत्या जाती किंवा धर्माच्या विरुद्ध नसून आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही हा करतोय. कारण की गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज हा विकासापासून वंचित आहे. शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, संपूर्ण या ठिकाणी औद्योगिक असेल, आर्थिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये मातंग समाजाची पिछेहाट झालेली आहे. नुसत्या योजना जाहीर होतात परंतु मातंग समाजामध्ये पोचत नाहीये आणि सुदैवाने आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी ही आमची मागणी आहे. त्यासाठी आमचा हा महामोर्चा आहे. कुठल्या ठिकाणी आणि किती वाजता? आझाद मैदानावरती 20 तारखेला सकाळी 11 वाजता सर्व लोक जमतील. महाराष्ट्राच्या लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येणार आहेत. त्याची तयारी आम्ही आमच्या महाराष्ट्रामधल्या सर्व सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व संघटनेच्या प्रमुखांनी केलेली आहे. त्यासाठी हा मोर्चा एक ऐतिहासिक मोर्चा म्हणून या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पुण्याचं वैभव आणि पुण्याचे जावई म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज दुःखद निधन झालं. 1938 साली जन्मलेले जयंत नारळीकर यांना जगातल्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं. अवकाश या विषयावरती जगातल्या प्रमुखांपैकी ते एक गणले जातात. जयंत नारळीकर यांच्या पत्नी म्हणजे राजवाडे, मंगलाताई राजवाडे उर्फ मंगलाताई नारळीकर. या नारळीकर मॅडम म्हणजे ताई राजवाडे या ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ होत्या, यांच्या कन्या. त्यांनी सुद्धा गणितामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. असं हे जोडपं आपल्या पुणे शहरात वास्तव्यास होतं. पुण्यातल्या पुणे विद्यापीठातील आयुका या ठिकाणी देखील त्यांनी आयुका उभारणी करून दिली आणि अवकाश संशोधनाचा एक मोठा मार्ग त्यांनी आपल्या पुण्याकरता उपलब्ध करून दिला. नव्हे तर जगाचं लक्ष या आयुकाकडे आहे. त्यांचं दुःखद निधन झालं.